तर आमच्या गाड्या अडवल्या तर गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन बसू असाही इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। गृहमंत्र्यांच्या मुंबई आणि नागपूरमधल्या घरासमोरच आम्ही जाऊ असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत असताना आमच्या गाड्या अडवू नका हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मुंबईकडे जाऊयात असं म्हणत त्यांनी एक प्रकारे नारा दिलेला आहे आणि सगळ्या मराठा समाज बांधवांनी एकत्र यावं असंही म्हटलेलं आहे। कोणाला काय होत नाही, जप्त करणं आणि ते सोपं आहे एवढं, गुन्हे दाखल करणं जप्त करणं, आणि जप्त केलं तुमचं ट्रॅक्टर ट्रक काय वाहन आम्ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात जाऊन बसू, नागपूरच्या पण आणि मुंबईच्या पण। काळजी करू नका तुम्ही, काढा सगळे आपण आपले वाहनं बाहेर, कारण वाहनं हे काय भांडणं करायसाठी बाहेर नाही काढले, आपल्या जीवनाला लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी काढल्या, पोट भरण्यासाठी येत त्या, अन्नधान्य त्याच्यावरती घेणार आहेत। मग का उपाशी मारावं का आम्ही? ते नाही घेऊन सांगा, ज्यांना वाटतं वाहन आणू नये त्यांनी 3 टाइम जेवणाची व्यवस्था करा, वाहन नाही आणि झोपायची आथरायची सगळी व्यवस्था करा, आम्हाला रावठ्या टाकून द्या, नाही आणि वाहन आम्ही येतो पै पै सगळे।